नमस्कार, मी मोहिनी सोमार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिन मध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करूयात आजच्या मोठ्या टॉप 9 घडामोडींनी. सरकारला 2 दिवसांचा वेळ, याच्या पुढे मी बोलणार नाही. 29 ऑगस्ट पासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण. आरक्षणाचा गुलाल उधळूनच परतणार. मुंबईत येण्यावर मनोज जरांगे ठाम. ऑगस्टला संध्याकाळी आपण आझाद मैदानला जातोय. 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजल्यापासून तिथं आमरण उपोषण आपलं आझाद मैदानावरती बेमुदत सुरू होत आहे. जरांगेंच्या मागे फडणवीसांचे राजकीय द्वेष्टे. निवडणुका आल्यावर सरकार उलथवण्याची भाषा करता. दरम्यान फडणवीसांना टार्गेट केल्यास भाजप उत्तर देणार. दरेकरांचा इशारा. पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका याच्यामध्ये निवडणुकीत उमेदवार उभे करा, त्या सत्ता पलटवून टाका आणि मग जेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक येईल त्यावेळेला सत्ता उलटवण्याच्या गोष्टी करा. फडणवीसांनी आज आणि उद्या 2 दिवसांची संधी त्यांना देतो. आरक्षण न दिल्यास तुमचं सरकार सुद्धा उलथवून टाकेन. मनोज जरांगेंची सरकारला थेट धमकी. आता दे आणखी नाही. फडणवीस साहेबाला संधीचं सोनं करा उलट तुम्ही. आम्हाला काय घेणं पडलंय राजकारणाचं, पण तुम्ही नाही दिलं तर तुम्हाला शेवटचं सांगतो, मी सरकार सुद्धा उलटून टाकू शकता. जरांगेंनी आरक्षणाची लढाई लढावी. फडणवीसांच्या आईनबद्दल अपशब्द काढले तर वळवळणारी जीभ हातात काढून देण्याचं सामर्थ्य आम्हा 96 कोळी मराठ्यांमध्ये आहे. नितेश राणेंचाही जरांगेंना थेट इशारा. आमच्या फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अगर अपशब्द बोलण्याची हिम्मत करत असेल तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याची ते सामर्थ्य आमच्यासारख्या 96 कोळी मराठ्यांमध्ये आहे. तर आम्ही जरांगे दादा म्हणायचो, मात्र जरांगे कसली औलाद आहे? कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा. जरांगेंनी मर्यादेत राहावं, अन्यथा आम्ही सोडणार नाही. प्रवीण दरेकरांचा जरांगेंना इशारा. सुसंस्कृत महाराष्ट्र जरांगेंना कधीही माफ करणार नाही. एका बाजूला पवार साहेबांचं गुणगान करायचं, कौतुक करायचं, पालख्या व्हायच्या, आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांना आईवरून शिव्या द्यायच्या. हे कुठलं आलं धोरण? शरद पवारांनी एवढे वर्ष मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. त्यांचं नाव तुम्ही का घेत नाही? निवडणुका आल्या की नौटंकी सुरू होते. जरांगे सल्ला समजा किंवा इशारा. भाजप आमदार प्रसाद लाडही आक्रमक. जरांगे पाटील हा माझा सल्ला समजा किंवा इशारा समजा. त्याच छत्रपतींच्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या नावाखाली दुकानदारी चालवून तुम्ही ज्या पद्धतीमध्ये महिलांचा अपमान करताय, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या आईचा अपमान केला, हा कदापि सहन केला जाणार. मनोज जरांगेंना शेवटची वॉर्निंग. नाहीतर जशास तसं उत्तर देऊ. जरांगेंना कोणीतरी चावी भरतंय, त्यानंतर ते बोलतात. आमदार परिणय फुकेंचा जरांगेंना इशारा. त्यानंतर त्यांनी या प्रकारचं वक्तव्य केलं, या खालच्या दर्जाचं आणि वैयक्तिकरित्या, तर मला असं वाटतं याचं उत्तर भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता याचं उत्तर देण्यासाठी सक्षम आहे. निश्चितच ही शेवटची वॉर्निंग त्यांनी समजावं. जरांगेंच्या 29 ऑगस्टच्या आंदोलनाविरोधात आम्ही रस्त्यावर उतरू. जरांगेंना कोण पैसे देतं, वेळ आल्यावर नावं जाहीर करणार. लक्ष्मण हाकेंचा इशारा. तर जरांगेंचं आंदोलन हा हायकोर्टावर दबाव टाकण्याचा प्रयत्न. गुणरत्न सदावर्तेंचीही पोलीस महासंचालकांकडे तक्रार. रस्त्यावर उतरणार, निश्चित रस्त्यावर उतरणार. आम्ही निश्चित रस्त्यावर उतरणार आणि आम्ही दाखवू मुख्यमंत्री महोदयांना की आम्ही काय करू शकतो. आम्ही विधानसभेला दाखवलंय